मस्त जबरदस्त चवीचा चिकन पुलाव. तर या पुलावमध्ये असं काय दडलं ना ते मला स्वतःला समजत नाही. इतका मुलांना प्रचंड आवडतो ना माझा पुलाव खायला. तुम्ही जर 5 स्टार हॉटेलमधली बिर्याणी आणली आणि सोबतच हा पुलाव जर करून दिला त्यांना ना, तर ती 5 स्टार हॉटेलमधली बिर्याणी अजिबात खाणार नाहीत. हा पुलाव चॉईस करतील आणि चिकनचा पुलावच खातील. इतका प्रचंड त्यांना आवडतो आणि खरं सांगते मी, एक नंबर लागतो. तुम्ही ट्राय करा या पद्धतीने चिकन पुलाव बनवून बघा. एकदा का तुम्ही हा चिकन पुलाव बनवून खाल्ला तर तुम्ही देखील याचे फॅन व्हाल आणि नेहमी याच पद्धतीने बनवून चिकन पुलाव खाल. तर सर्वात अगोदर चिकन वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा टाकून चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. चिकन शिजताना मात्र गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे ते पटकन शिजवतं. इतकंही चिकन शिजवायचं नाही आपल्याला की ते सगळं गाळ होईल. अगदी थोडंसं चिकन एक 5 ते 6 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं चिकनला. झाकण ठेवून चिकन वाफवून घेते तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घ्यायचा. तर इथं मसाला तयार करण्यासाठी ना मी एक 5 ते 6 कांदे घेतलेत. मस्त मोठमोठं असं चिरून घ्यायचं. त्याला एकदम बारीक चिरायची काही गरज नाही. टोमॅटो पण एक 3-4 टोमॅटो घ्यायचे आणि त्याला देखील छान असं जाडसर चिरून घ्यायचं. आता हे चिरून घेतलेलं ना कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची. वाटून घेतलेली पेस्ट ना एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आलं, लसूण, हिरवी मिरची, तसंच थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून मस्त हिरवं वाटण तयार करायचे. या वाटणामुळेच तर या पुलावला टेस्ट ना इतकी भारी येते ना, अप्रतिम अशी. पातेल्यामध्ये पुन्हा एकदा तेल घालायचे. काही खडे मसाले घालायचे, तसं दालचिनीचा तुकडा, काळी मिरी, काळी वेलची, हिरवी वेलची, तेजपत्ता हे सगळं घातल्याच्या नंतर आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण याच्यामध्ये ॲड करायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला. नंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. आता मेन पार्ट, हा मसाला ना तेल सुटेपर्यंत मस्त सगळा फ्राय करून घ्यायचा. जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत याला मस्त फ्राय करून घ्यायचं. म्हणजे याचा सगळा कच्चापणा निघून जातो आणि अतिशय टेस्टी मसाला आपला तयार होतो. आता मसाल्याला तेल सुटलं आहे. नंतर याच्यामध्ये मी टाकली हळद, तसंच गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि आपल्या घरचा थोडासा मिक्स मसाला. आता हे मसाले टाकून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगलं याला फ्राय करून घ्यायचं. नंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. तसंच आपण शिजवून घेतलेलं चिकन. तरी ते चिकन मी अगदी 50% शिजवलं आहे. जी उरलेली कसर आहे चिकन शिजण्याची ती या भातामध्ये होऊन जाईल. म्हणजे भातामध्ये ते व्यवस्थित शिजलं जाईल. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त पुलाव शिजवून घ्यायचं आहे. सॉरी, मीठ टाकायचं राहिलं म्हणून आता मीठ टाकलं आणि मिक्स करून घेते. तर चिकन शिजताना पण मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. एकदा टेस्ट करायचं आणि नंतरच पुन्हा एकदा याच्यामध्ये मीठ टाकायचं. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. झाकण ठेवून हा चिकन मी शिजवून घेतला आहे. अगोदर फास्ट फ्लेमवरती नंतर मिडियम टू लो फ्लेमवरती चिकनचा पुलाव शिजवला आहे. तर काय सुगंध सुटला आहे. तुम्हाला काय शब्दात देखील मला सांगता येत नाही, एवढा भारी चिकनचा हा पुलाव झालेला आहे तयार. याच्यावरती कोथिंबीर थोडीशी टाकायची चिरलेली, थोडासा पुदिना टाकायचा आणि मस्त एन्जॉय करायचा. खायला एक नंबर लागतो. तर माझे मुलं ना हा पुलाव व्हायच्या अगोदर 4 वेळेस राऊंड मारतात किचनमध्ये. झाला का मम्मा, झाला का मम्मा. तर इतका प्रचंड त्यांना आवडतो. तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा. नक्कीच तुम्ही याच्या प्रेमात पडाल. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.